12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे वैद्यनाथ। झारखंड येथील देवघर या ठिकाणी हे मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत पवित्र असं हे स्थान असून या ठिकाणी दरवर्षी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। या ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ नाव का आहे असं विचार करत असाल तर वैद्य म्हणजे रोग बरा करणारा। असं म्हणतात की भगवान शिव या ठिकाणी भक्तांचे रोग आणि दुःख दूर करून त्यांना वैद्य म्हणून आशीर्वाद देतात। या मंदिराचा मुख्य भाग हा उंच शिखरासारखा आहे। याची उंची साधारण 70 ते 72 फूट इतकी आहे। मंदिराचा कलश हा सोन्याचा असून त्यावरती ध्वज आहे जो पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। मंदिर दगड आणि चुनाच्या साह्याने बांधलेले असून त्याची रचना मजबूत आणि साधी आहे। मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे। हे शिवलिंग जमिनीच्या पातळीपेक्षा थोडंसं खाली बसवलेलं आहे, त्यामुळे भक्तांना खाली वाकूनच म्हणजेच झुकूनच दर्शन घ्यावं लागतं। या मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिरासोबत सुमारे 22 लहान मोठी अशी मंदिरं आहेत। या मंदिरांमध्ये पार्वती, गणेश, कालभैरव आणि इतर देवतांची देखील पूजा केली जाते। भक्तांच्या श्रद्धेनुसार हे शिव आणि पार्वती यांच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं। या ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा कोणती आहे चला जाणून घेऊया। ही कथा आहे रावणाची। रावण हा भगवान शिवाचा महान भक्त होता। शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने कठोर अशी तपश्चर्या केली। अनेक वर्ष तप केल्यानंतरही शिव प्रकट झाले नाही, म्हणून रावणाने आपले मस्तक एक एक करून अर्पण करायला सुरुवात केली। तो 10वे मस्तक अर्पण करणार इतक्यात भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर प्रकट झाले। शिवानी त्याची भक्ती पाहून त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे सर्व मस्तक पुन्हा पूर्ववत केले। त्यामुळे शिव येथे वैद्य म्हणजेच वैद्यनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले। रावणाने शिवाला विनंती केली की त्यांनी लंकेत यावं। तेव्हा शिवानी त्यांना एक शिवलिंग दिलं, सांगितलं की ते लंकेत नेऊन स्थापन करावं, पण मार्गात कुठेही जमिनीवर ते ठेवू नये। जर ते जमिनीवर ठेवलं तर ते तिथे स्थिर होईल। देवांना भीती वाटली की जर हे शिवलिंग लंकेत गेलं तर रावण अधिक शक्तिशाली होईल, त्यामुळे देवांनी युक्ती केली। मार्गात रावणाला लघुशंकेची गरज वाटली तेव्हा त्याने जवळ उभ्या असलेल्या एका गवळ्याला, जो प्रत्यक्षात देवांनी पाठवलेला होता, तेव्हा त्याने उभ्या असलेल्या एका गवळ्याला शिवलिंग हातात धरायला दिलं। त्या गवळ्याने काही वेळाने हे शिवलिंग जमिनीवर ठेवलं। रावण परत आल्यावरती त्याने शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते हलले नाही। ते शिवलिंग तिथे स्थिर झाले। असं मानलं जातं की तेच स्थान आज वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झालंय। आजही येथे भक्त मोठ्या श्रद्धेने पूजा करतात। विशेषतः श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक येऊन भगवान शिवाला जलाभिषेक करतात। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याशिवाय अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि YouTubeला सबस्क्राईब करा।